माझ्या मुलीचा बर्थडे म्हणजे विहाचा 6th बर्थडे आहे। सो मॅडम आमची उठलेली आहे, तिचा ब्रश झालाय, ब्रश केलंय, मग तेच ना उठली आहे, ब्रश केलंय। बाकी सगळे लवकर उठलो आम्ही, फक्त आमची मॅडम लेट उठली आहे आणि इथे व्योमचा नाश्ता चालू आहे। सो तुम्हाला मी काल बोललीच की आज आमच्याकडे महत्त्वाचा दिवस आहे, कारण आम्ही एका ठिकाणी जाणार आहे आणि ते घेऊन येणार आहे, है ना? येस, थोड्या वेळाने तुम्हाला समजेलच काय आहे, काय होतंय। आम्ही आता लगेच नाही सांगणार। सो वैभव गेला आहे त्याच गोष्टीची थोडीफार छोटी शॉपिंग करायला, हार घ्यायला। सो तुम्हाला तुम्हाला समजलं असेल आता। मग आता व्योमचं खाऊन झालं, येस, व्योमचं खाऊन झालं की आम्ही पटापट तयारी करणार आहे, छान तयार होणार आहे आणि निघणार आहे। ओके, येस, या फ्रॉक दीदी बघतोय हो तुला। व्योम दीदीचा बर्थडे, हॅपी बर्थडे दीदीला, हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे दीदी। दीदीकडे बघ तरी, ओय हॅपी बर्थडे। त्याला कळत नाही ना बाळा, अजून त्याला काही कळत नाहीये, काय होतंय काय नाही त्याला काही समजत नाही। त्याचं फक्त त्याचं रोजचं रुटीन आहे, तेच त्याचं करावं असं त्याची इच्छा आहे, हो ना? सो महत्त्वाची जी गोष्ट आहे ती मी जास्त ताणून ठेवत नाहीये, तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल। तर आम्ही गाडी घेतो आहोत, आमची स्वतःची नवीन कार घेत आहोत। मी लास्ट म्हणजे गेल्या व्लॉगला बोलली की वैभव 4-5 वर्षापासूनचं त्याचं चालू होतं की गाडी घ्यायची आहे, पण असं प्रॉपर असं मनापासून एकदम असं वाटत नव्हतं। मग यावेळेस एकदम असं मनापासून वाटलं की नाही, गाडी घ्यायचीच म्हणजे घ्यायची। दिवाळीमध्ये 2 तारीखला मिळत होती आम्हाला गाडी, पण म्हटलं नाही, विहाचा बड्डेचा म्हणजे विहाचा बड्डे आमच्याकडे खूप स्पेशल आहे। सो म्हटलं तिच्या बड्डेच्या दिवशीच आपण घेऊया आता, म्हणून तयारी करतो पटापट। वैभव येईलच हार फूल वगैरे सगळं घेऊन, गाडीसाठी हार नारळ आणि पेढे वगैरे सगळं घेऊन येईलच तो। सो पटापट तयारी करते आणि मग आपण गाडी घ्यायला जाऊया। या ठिकाणी आमच्या गाडीचा हार आलेला आहे, खूप हेवी आहे आपण, आणि लिंबू नारळ पेढे वगैरे सगळं आलेलं आहे। आता पटापट फक्त तयारी करायची आहे आणि निघायचं आहे। कसला मोठा आहे विहाची, अजून काही तयारी झाली नाहीये। विहा आंघोळ करायला चल, अरे हा काय तुझा बर्थडे अशी बघा, कोणी सगळे सांगा जरा हिला, असं बर्थडेच्या दिवशी असं कोण घाणेरडा राहतं का? चल लवकर, व्योमची झाली आंघोळ, बघ व्योम तयार पण आहे, आता फक्त व्योमला झोपायचंय, हो ना? चला, नाहीच होणार, चल तू चल, आटप। रेडी झाली आहे मी, इथे पूर्ण छान अशी साडी नेसली आहे। म्हणजे आमचं एक प्रकारे स्वप्नच होतं, जर आम्ही आमची स्वतःची कार घेतली तर मी आणि वैभव असं ट्रेडिशनल लुक घेऊन जाऊ म्हणून। कारण की इंस्टावर बघितलं ना असे रील्स असतात, ते बघून थोडंसं असं नाही, आपण पण असं फुल असं ट्रेडिशनल होऊन जाऊया। सो मी इथे साडी नेसली छान अशी, वैभवने मला गजरा आणलाय, गजरा घातलाय, त्याला कॉल केलाय मी आता, तो येतोच आहे आम्हाला घ्यायला, त्याचा मित्र आहे तो, त्याच्या गाडीने येणार आहे। मग आम्ही सगळी गाडीने जाऊ आणि मग येताना मग आम्ही आमच्या स्वतःच्या गाडीने येऊ। विहाची पण तयारी झाली, व्योम झोपला आहे, त्याला पण तयारी करून ठेवली आहे। विहा खाली गेली मम्मी बरोबर आणि आता निघू। वैभवच्या मित्राच्या गाडीची वाट बघतोय, इथे विहा वैभव दोघंही बसले, इथे आमचा हार पण तयार आहे आणि आता जातो गाडी घ्यायला। व्योम जास्त झोपून उठलेला आहे। चला, पोचलो आम्ही होंडाच्या शोरूम मध्ये आणि आता आज जातोय। आमची गाडी माझ्या समोरच आहे, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने। अर्धा तास झाला आम्ही बसलोय आणि इथे आज बरेच आय थिंक हे आहेत डिलेवरीज आहेत, ह्या सगळ्या गाड्या आहेत, ह्या सगळ्या जाणार आहेत। आज दिवस चांगला आहे, सो म्हणून आजच सगळे मोस्टली डिलेवरी घेतात गाड्याची। आता बघूया आमची गाडी कधी भेटते, त्याला आता नटवतायत हटवतायत, इथे एक सगळे मेंबर आले। आमची गाडी इथे तयार झालेली आहे, ही आहे आमची गाडी। थोड्याच वेळाने आमची गाडी तुम्हाला रिव्हील करू। आता जस्ट गेस करा, Hyundaiचीच आहे
कुठली आहे तुम्ही आता गेस करा आणि कमेंट मध्ये सांगा कुठची गाडी आहे ती. सो ही आहे आमची नवीन होंडा एक्स्टार. सगळे खूप खुश आहेत. मस्त एकदम फुल ब्लॅक आहे, फुल ब्लॅक, सगळीकडून पूर्णपणे ब्लॅक. ब्लॅकिंग ब्लॅक आमची फेवरेट. वैभवची 3-4 वर्षाची इच्छा आज पूर्ण झाली आहे. त्यामुळे सगळे खुश आहेत सगळे. सो आता आमच्या लक्ष्मीचे पाय घेतोय आम्ही गाडीवर. चला दोघांनी पकडा आणि इथे इथे पाय घ्या. हे पाय पाय दोन्ही पाय बिया पाय सरळ ठेवा. चला 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 चला. अरे वा 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 वा. अरे वा वा छान छान छान. आता आमच्या गाडीची पूजा झाली आहे. हा त्यांच्याकडून हार होता आणि हा आपण आणलेला आहे. सकाळपासून पिशवीत दाखवत होती, आता बघा समोरच मस्तपैकी छान एकदम हार आहे हा. आणि ही आहे आपली गाडी. विया कशी वाटली गाडी? छान आहे. कशी वाटली गाडी? एक नंबर मस्त. आवडली गाडी आता चालवणार गाडी. कशी वाटली गाडी सगळ्यांना विचारते. कशी वाटली? एकच नंबर. बस सगळे एकच नंबर बोलतात. दुसरं बोला. एकच नंबर म्हणणार ना. तुला कशी वाटली गाडी? छान आहे नक्की. काय काय वाटतं? गाड़ी तेरा भाई चलाएगा. आपको कैसा लगा गाड़ी? एकदम मस्त सुपर. मस्त है, अच्छा है. चलो अभी सिर्फ प्लान करने का और जाने का, निकलने का. हाँ ओ आता इथे चालू करते इथे. थांबा. चावी तुमच्याकडे काय माहिती कुठे गेलो. चावी आमच्याकडे इकडे इकडे. आता इथे पेपर वर्क पूर्ण कंप्लीट करून घेऊया आणि गाडी घेऊन जाऊया. गाडी चालू झालेली आहे. बाय बाय. फायनली आम्ही आमच्या स्वतःच्या कार मध्ये बसलो आहोत. आता पहिलं पेट्रोल भरून घेऊ, त्याच्यानंतर मग गणपती मंदिरात जाऊ, छान पूजा करू परत एकदा. आणि तुम्हाला माहितीये का, हे बघा विहा. ओहो विहा इथे तर बघ.
गाडी घेण्याचं कारण म्हणजे हे सनरूफ, ह्यासाठी आम्ही ही गाडी घेतली, कारण की तिला ते हवंय मॅडमला. गाडी थेट आम्ही आमच्या गणपती मंदिरात घेऊन आलो आहोत आणि आता इथे पूजा चालू आहे.